नागपूरमधून एक मोठी बातमी येते। नागपुरात हाय व्होल्टेज ड्रामा चाललाय, कारण नागपुरात भाजप बंडखोर किसन गावंडेंना समर्थकांनी घरामध्ये डांबून ठेवलंय। अर्ज मागे घेऊ नये यासाठी समर्थकांनी गावंडेंना घरामध्ये बंद केलंय। गावंडेंनी अर्ज मागे घेण्याबाबत भाजपकडूनही मनधरणी सुरू आहे, मात्र त्यांनी घरातून बाहेर पडू नये आणि त्यांनी उमेदवारी मागे घेऊ नये यासाठी आता त्यांना घरामध्ये डांबण्यात आले। या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोळे यांनी। आपण बघू शकतो की भाजपचे बंडखोर उमेदवार किसन गावंडे यांना अर्ज परत न घ्यावा यासाठी त्यांच्या घरासमोर हे नागरिक जमलेले आहेत। ते आतमध्ये आहे आणि ते आपण बघू शकतो की नागरिकांनी लॉक लावलेला आहे। नागरिकांचं कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी किसन गावंडे यांनी अर्ज मागे घेऊ नये, त्यांच्यावर पक्षाकडे दबाव टाकला जात आहे। किसनजी, काय झालं नेमकं, काय म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं आणि तुमची काय भूमिका? कार्यकर्त्यांचं म्हणणं एकच आहे की गेल्या 2017 मध्ये सुद्धा चारही उमेदवार त्याच बाजूने दिले होते, त्यामुळे एक उमेदवार कमीत कमी या भागाला द्यावी अशी त्यांची मागणी आहे। त्यांची मागणी रास्त आहे, त्यांच्या भावनेशी मी सहमत आहे, कारण की या भागाला एक नगरसेवक हवा आहे। गेल्या 9 वर्षापासून या भागामध्ये नगरसेवक नाही आहे, त्यामुळे एक कार्यकर्त्यांची मागणी आहे की या भागाला एक उमेदवार द्यावा। कार्यकर्त्यांची मागणी योग्य आहे। तुम्हाला एबी फॉर्म दिला होता पक्षाने? पक्षाने मला एबी फॉर्म दिला। एका एबी फॉर्मवर 2 नावं होते। 2 नावं होते, पहिलं नाव माझं होतं, दुसरं नाव त्यांचं होतं। बरं, मग पक्षाने काय म्हटलं की पक्षाने मला पक्ष उमेदवारी वापस घेण्याकरता म्हटलेलं आहे आणि मी उमेदवारी वापस घ्यायला जातोय, परंतु कार्यकर्त्यांनी लॉक लावलेला आहे, मला जाऊ देत नाहीये। तुमची आई आहे का या? काय म्हणणं आहे तुमच्या कार्यकर्त्यांच्या भावना ज्या प्रकारे बघता? माझ्या मुलाला लढू द्यायचा आहे। माझ्या मुलानं म्हणजे ना आता किती वर्ष झाले काम करून राहिला, तिकीट भेटली माझ्या मुलाला, चिन्ह भेटलं माझ्या मुलाला, हो तर लढू द्यायचा माझ्या मुलाला। हो, कार्यकर्त्यांनी लॉक लावलेला आहे, कार्यकर्त्यांनी लॉक लावलेला आहे आणि किसन गावंडे यांना बाहेर जाऊ दिलं जात नाही। काही कार्यकर्ते आपण त्यांना विचारूया, तुमची काय, का लॉक लावलं, तुमची काय मागणी आहे? तुमची काय मागणी आहे? म्हणणं आहे की आम्ही फॉर्म वापस घेणार नाही, फॉर्म वापस घेणार नाही। हा हजारीपाडावरती अन्याय झालेला आहे। 9 वर्षापासून आम्ही पाहून राहिलो दुसरीकडे जायला, प्रॉपर इथला व्यक्ती असून तो का देत नाही आहे? जुना कार्यकर्ता आहे, जुना कार्यकर्ता का देत नाही आहे? पक्षाने एबी फॉर्म दिला होता, मात्र वापस पक्षाने एबी फॉर्म का दिला? मग का दिला? आणि मग दोघा लोकांना का दिला त्यांनी फॉर्म? त्यांची चूक आहे ते। आणि तो कार्यकर्ता तिकडला आहे, तो आज गावामधला एकही कार्यकर्ता नाहीये, एकालाही तिकीट नाहीये, नव्हते। तुमचं एबी फॉर्म दिलं, काय म्हणणं आहे तुमच्या पक्षाला? फॉर्म दिल्यानंतर तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना अडकून ठेवायचं नव्हतं। जर तुम्हाला नाम हे द्यायचंच नव्हतं तर आधीच पहिले क्लिअर करायचं होतं। आणि जेव्हा 4 उमेदवार दिलेले आहे, 3 उमेदवार तुम्ही तुमच्या एरियातून दिले, 1 उमेदवार आमच्या एरियातून तुम्ही द्यायला पाहिजे होता। आमच्या प्रभागावर तुम्ही का अन्याय करता? इथं तुम्ही उमेदवारी का देत नाही? का सगळे उमेदवार तुमच्या तिकीट बाहेर पडू देणार नाही, आज वापस घेईल? पुन्हा बाहेर जाऊ देणार नाही, त्यांना फॉर्म वापस घ्यायला आम्ही जाऊ देणार नाहीये। बरं, मग त्यांना अपक्ष म्हणून लढावं लागेल, तर तुम्ही अपक्ष म्हणून सोबत आहे? अपेक्षाही लढू देणार, पक्षासोबतच लढणार। आम्हाला पक्षाचीच तिकीट पाहिजे। आता एका एबी फॉर्मवर 2 नाव आहे, पक्ष 2 नाव आहे, ऑब्लिक मध्ये होलेंचं नाव आहे आणि भाऊंचं नाव आहे। जेव्हा भाऊ पात्र होते शेवटच्या क्षणापर्यंत, काल त्यांचा सर्वे झाला, सर्वे मध्ये 51% भाऊला मिळाले, 43% होलेला मिळाले। जेव्हा तुम्ही सर्वे करता, हे सांगता तुम्ही की सर्वेच्या आधारावर तुम्ही उमेदवारी घोषित करताय म्हणून, आणि करता काय शेवटी 51% जेव्हा या उमेदवाराला आहे, हा पात्र उमेदवार आहे, पात्र उमेदवार असल्यावर तुम्ही त्यांना कापायला सांगता कुठल्या प्रेशरमध्ये? मला एक सांगा की आता तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रभागाला का डावलं जातं? पहा, डावलल्या जाते म्हणजे उमेदवार तिकडले असतात, इकडल्या लोकांना पहा किती खुशी आहे की आमच्या उमेदवाराला तिकीट मिळाली म्हणून। पहा, सगळ्याचे चेहरे हर्षित आहेत। आता तिकडे मागच्या 8 वर्षापूर्वी जे इलेक्शन झाले होते, इथे आम्हाला उमेदवारी नाही, आम्हाला एक सर्टिफिकेट घ्यायला आम्हाला तिकडे जावं लागतं। पक्षाकडनं कधी निरोप आला? पक्षाकडनं काल कळलं की पक्षश्रेष्ठींनी यांना प्रत्यक्ष भाऊंना आदेश दिला की तुम्ही नामांकन, आपलं नाव वापस घ्या। भाऊ नाव वापस का घेतील? जेव्हा 3 उमेदवारी तुम्ही तिथे दिलेली आहे ना, तर 1 उमेदवारी तुम्हाला इथं द्यायला हरकत काय होती? काय इथे नेहमी हजारीपाडावर तुम्ही अत्याचारच कराल का? आता तुम्ही जाऊ देणार नाही त्यांना? काय जाऊ देणार आहे? भाऊंना बिलकुल नाव वापस घ्यायला जाऊ देणार नाहीये। बरं, शेवटी आता पक्षाने जर ठरवलं की होलेंना अधिकृत उमेदवार ठरवायचं, तर
किसन गावंडे अपक्ष म्हणून राहील का? किशन भाऊ पक्षासोबत कधीच पाठ दाखवू शकत नाही. ते पक्षाशी एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. आज त्यांच्या इतक्या वर्षाचं त्यांचं पॉलिटिकल कॅरियर आहे. ते पक्षासोबत गद्दारी करणार नाही, अपक्ष लढणारे. पण आम्ही जे कार्यकर्ता, आम्ही जे नागरिक आहोत, आम्ही वोटिंग करणार नाही. आम्ही सगळे 100% आम्ही बॅन करून देऊ. काही महिला आपण त्यांना विचारत, ताई एक प्रकारे तुम्ही तुमच्या नेत्यांना घरात डांबून ठेवलं आणि बाहेर जाऊ देत नाही. आज 3 वाजताची वेळ आहे, 3 वाजेपर्यंत तुम्ही इथं ठिय्या म्हणून बसणार? हो, इथेच बसणार आहोत. कारण आम्ही गेल्या 20 वर्षापासून बीजेपीचं काम करत आहोत. एकनिष्ठ आमचे गावंडे भाऊ आहे आणि त्यातल्या त्यात पूर्ण हजारीपाडचे जे लोक आहे, एकवचनी लोक आहे, हे अशी धोकाधडी झालं, त्यांना ते बिलकुल आवडून नाही राहिलं. मागच्या वेळेला 4 उमेदवारी त्यांनी तिकडे दिलेली होती. आम्ही प्रामाणिकपणे काम केलं पक्षासाठी. मग यावेळेस आमच्याकडे सगळं चिन्ह दिलं, सगळं दिलं. त्यानंतर मग तुम्ही पहिल्यांदाच एबी फॉर्म द्यायला पाहिजे नव्हतं. जर दिलेलं आहे तर तुम्ही वापस घ्यायला नको सांगा ना. शेवटच्या क्षणाला का सांगितलं? आम्ही आमच्याकडनं एखादी उमेदवाराला उभं केलं असतं, अपक्ष लढला असतं आमच्याकडला उमेदवार. ताई आता तुम्ही 3 वाजेपर्यंत असेच राहणार इथे? हो इथेच राहा, कारण की आम्ही भाऊला बाहेर जाऊ देणारच नाही. जेव्हा सर माननीय साहेब गडकरी साहेब म्हणतात की सर्वेनुसार नाव येणार, भाऊचं नाव सर्वे मध्ये आहे आणि जास्त प्रमाणात आहे, तरी पण भाऊची तिकीट का घेण्यात येत आहे? तुम्ही काय म्हणता का? दुसरे जर आले तर आम्ही मतदान करणार नाही कोणीच. त्यांना बहिष्कार टाक. हजारीपाडात मतदान बीजेपीला होणार नाही. उमेदवार मध्ये किशन गावंडे. मतदान आपण काही बोलू शकतो का? भारतीय जनता पार्टीने सर्वात पहिले सर जेव्हा किशन काकाजीला जेव्हा एबी फॉर्म दिलेले आहे, तेव्हा त्यांनी मान्यता दिली की एबी फॉर्म ज्या व्यक्तीला ते ज्यांची तिकीट फायनल होते सर्वात अगोदर, आणि आता ते म्हणतात की ते त्यांची तिकीट नाही होत आहे. हे चुकीची गोष्ट आहे. आणि सर्वेमध्ये किशन भाऊ गावंडेचं नाव होतं त्यामध्ये, आणि आम्ही सर्व माता भगिनी सर्वांनी पक्षाने का असा निर्णय घेतला असेल? मग पक्षाने तर काहीतरी विचार करून निर्णय घेतला असेल. पक्षांनी मग सर्वात पहिले एबी फॉर्म कशाला दिला मग त्याने? मग दिलाच करून मग? ही चुकीची गोष्ट आहे ना मग. हा, तुम्ही जे म्हणता, आणि ते पक्षाची एकनिष्ठ आतापासून नाही, मी जेव्हा लहानपणापासून पाहतो त्यांना की त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी किती काम केलेलं आहे आणि महिलांसाठी किती काम केलेलं आहे. आणि अशा कार्यकर्त्याला अगर तुम्ही तिकीट नाही देणार आणि तिकीट दिल्यानंतर तुम्ही म्हणता की तिकीट नाही बोला, हे जे निर्णय आहे, हे म्हणतात आहे सगळे लोक की संघाच्या दबावात घेतलेला निर्णय असा वरतून म्हटले जाते. जेव्हा का हे म्हटले जाते की संघ राजनीतीत पडत नाही, संघ पॉलिटिक्स करत नाही, संघ राष्ट्र निर्माण करतो, सगळ्या गोष्टी मान्य आहे. आपण किसन गावंडे यांना विचारू परत एकदा. किसन गावंडे आपल्यासोबत आहे. कार्यकर्त्यांची अशी भावना आहे की 3 वाजेपर्यंत ते हलणार नाही. तुम्ही कार्यकर्त्यांची कशा प्रकारे समजूत काढणार? नाही, कार्यकर्ते मी पाया लागायला तयार आहे. कार्यकर्त्यांनी मला जाऊ द्यावा, माझी नम्र विनंती आहे. पक्षाच्या आदेशाचं पालन करावं. माननीय नितीनजी, माननीय देवेंद्रजी, बावनकुळेजी, शहर अध्यक्ष परिणय फुकेजी, सुधाकररावजी देशमुख, कोळे यांनी सर्वांनी माझ्या उमेदवारीला समर्थन दिलं होतं. परंतु काही अडचणी आल्या असतील, पक्षासमोर अनेक अडचणी राहतात. आज 2000 लोकांनी उमेदवारी नागपूर शहरात मागितली आहे आणि 151ला देता येते. याही प्रभागामध्ये अनेक 49 लोकांनी उमेदवारी मागितली. त्यापैकी उमेदवारी जे 4च लोकांना देता येईल, आणि उमेदवारी देत असताना अनेक निष्कर्ष पाहिले जातात आणि नेत्यांनी चांगल्या प्रकारे निष्कर्ष पाहिले असतील. कार्यकर्त्यांच्या भावनेला तुम्ही महत्व देणार की पक्ष आदेश मान्य करणार? कार्यकर्त्यांच्या भावनाचा पण आदर करील आणि पक्षाच्या निर्णयाचा पण आदर करील. मी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करेन. मी विनंती समजा कार्यकर्ते 3 वाजेपर्यंत इथं हल्ले नाही तर मग तुमची उमेदवारी कायम राहणार आहे? माध्यमातून मी त्यांना विनंती करतो की मी त्यांच्या पाया लागतो की त्यांनी मला जाऊ द्यावं, पक्षाचा निर्णय मला मान्य करू द्यावा. भोले यांच्या नावाचा का कार्यकर्त्यांना विरोध आहे? भोलेंच्या विरोधात कोणाचाही कार्यकर्त्यांचा विरोध नाही. भोले सुद्धा गेल्या 35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतात. भोले सुद्धा कार्यकर्ते चांगले आहेत आणि त्यांना सुद्धा उमेदवारी दिली. मी त्यांच्या उमेदवारीबद्दल कुठेही काही विरोध नाही आहे. कार्यकर्त्यांची मागणी एकच आहे, या भागातला एक उमेदवार पाहिजे होता. कुणाच्या नावाला विरोध नाही आहे, नावाला विरोध नाही. तुमच्या प्रभागात जास्तीचे 4 उमेदवार जे निवडले गेले, आपण जर होलेची त्यात नाव पकडलं तर कोणत्या भागातले आहेत ते? होले हे कॉर्पोरेशन कॉलनीमध्ये राहतात. ऋतिका मसराम फुटाळ्यामध्ये राहते आणि योगेश पाचपोर आणि आपले वर्षा चौधरी हे पांढराबोडीमध्ये राहतात. त्यामुळे कार्यकर्त्याचा रोष आहे की या भागाला एक उमेदवारी द्यायला पाहिजे होती. कार्यकर्त्यांची मागणी ही योग्य आहे. कार्यकर्ते वेळ केली नाही. कार्यकर्त्यांच्या भावना तुम्ही पक्षशस्तीपर्यंत पोहोचणार का? नक्की मी कार्यकर्त्यांच्या भावना नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवील. मी नेत्यांना पण विनंती करेल की त्यांच्या भावना समजून घ्यावं.
ताई, एक मिनिट तुम्ही पुढे या. कार्यकर्त्यांचं प्रेम बघून काय वाटतं तुम्हाला आणि तुम्हाला काय वाटतं वैयक्तिकरित्या? मला वैयक्तिक हे वाटतं की पॉलिटिक्स अशी गोष्ट आहे ज्याच्यात हार आणि जीत चालूच असते. इलेक्शन येत राहील, हे शेवटचं नाही आहे. अजून इथनं येत राहतील, भरपूर इलेक्शन्स येत राहतील. पण हा जो प्रेम न्योछावर होतो आहे, हीच माझ्या वडिलांची आयुष्यातली खरी जिंकलेत आपल्या आयुष्यात, की लोक इतकं प्रेम न्योछावर करतात यांच्यावर. कार्यकर्त्यांचं प्रेम बघून मन भरून येते. इथे तुम्ही माझ्या आजी थोडे पाणवल्यासारखे वाटतं आम्हाला. आपण बघू शकतो की किसन गावंडे असेल, त्यांच्या पत्नी असेल, आई असेल, कुटुंबातले इतर सदस्य असेल, यांना पूर्ण कार्यकर्त्यांनी घरात कोंडून ठेवलेलं आहे, डांबून ठेवलेलं आहे. आणि कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आज अर्ज वापस घ्यायची जी वेळ आहे तेव्हापर्यंत आम्ही इथनं हटणार नाही. जर का तुम्ही बघितलं तर आज उमेदवारी अर्ज घेण्यासाठी पक्षाने आदेश दिला त्यांना, मात्र कार्यकर्ते त्यांना घराच्या बाहेर जाऊ देत नाही. यामध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट की नागपूरचे 6 असे प्रभाग आहेत जिथे भारतीय जनता पक्षाने एका एबी फॉर्मवर 2 उमेदवारांचे नाव दिले. त्यामध्ये या प्रभागाचा देखील समावेश होता, तिथे 2 उमेदवारांची नावं दिली गेली होती. त्यामुळे कुठेतरी आता कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की प्रभागाची भौगोलिक रचना बघता आणि इतर 3 उर्वरित उमेदवारांचे राहण्याचं ठिकाण बघता हजारीपाड या भागाला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे. त्यासाठी किशन गावंडे यांना देखील उमेदवारी त्यांची कायम असायला पाहिजे. त्यामुळे मग कुठेतरी कार्यकर्त्यांनी आता किशन गावंडे यांच्या परिवाराला घरामध्ये डांबून ठेवलेलं आहे आणि जेव्हापर्यंत उमेदवारी अर्ज वापस घेण्याची वेळ संपत नाही तेव्हापर्यंत ते कार्यकर्ते किशन गावंडे यांना घराच्या बाहेर जाऊ देणार नाही. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.